हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज म्हणजे 13 फेब्रुवारीच्या लग्नानंतर होईलच प्रेमच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते आपण पाहूया. काव्य शुद्धीवर आलेली असते. पार्थ खूप खुश होतो, रडत असतो. काव्य म्हणते, ठीक आहे मी देशमुख, किती वेळ लावला शुद्धीवर यायला? पार्थ म्हणतो, असं करणार का आता माझ्यासोबत? मी डॉक्टरांना बोलवतो, त्यांना चेक करायचं असेल. काव्य म्हणते, बसा इथे. शरीर बरं आहे माझं, पण मन म्हणतंय माझ्या बोक्याने बसावं थोडा टाईम माझ्यासोबत. सगळे आले तर माझी काळजी करतील, आपण दोघे हरवून जाऊ. आपला दोघांचा टाईम आहे ना हा. काव्य म्हणते, मांडलं देशमुख तुम्हाला. तुम्ही 1 दिवस अगोदर निघाले पेपरसाठी. बरं झालं ना. हे सगळं उद्या झालं असतं तर काय केलं असतं मी? पार्थ रडत असतो. काव्य म्हणते, काय झालं देशमुख, असं का रडताय? पार्थ म्हणतो, तुम्ही पूर्ण रात्र बेशुद्ध होत्या. परीक्षा आज होती, 1 तास झाला परीक्षा सुरू होऊन. आय एम सॉरी, 1 दिवस अगोदर निघून पण तुम्हाला परीक्षेला पोहोचवू शकलो नाही मी. काव्याला धक्का बसतो. दोघेही रडत असतात. काव्याला घेऊन सगळे घरी येतात. काव्याचं औक्षण करून तिला घरामध्ये घेतात. मानिनी म्हणते, काव्य बाळा, तू काय विचार करत आहेस हे समजतंय मला, पण बाळा एवढ्या मोठ्या संकटातून परत आली आहेस, हेच खूप आहे बाळा. विक्रम म्हणतो, लेकी सोना येती घरा, तोची दिवाळी दसरा. काव्या पडायला लागते. मानिनी म्हणते, हळू, तुला चालत जाता येईल ना रूममध्ये? पार्थ म्हणतो, गरजच नाही पडणार. पार्थ काव्याला म्हणतो, लास्ट मंथमध्ये तुम्ही आल्या होत्या तेव्हा मी तुम्हाला ॲक्सेप्ट केलं नव्हतं, पण तुम्हाला खात्री होती मी हाताला धरून आपल्या बेडरूमकडे घेऊन जाईल, पण तुम्ही चुकलात. मी तुमचा हात धरून बेडरूममध्ये नाही नेणार. आणि तो काव्याला उचलून घेतो. सगळे बघत असतात, खुश होतात. पार्थ काव्याला रूममध्ये घेऊन जातो. रम्या आणि वसू हे पाहून खूप मोठा धक्का बसतो त्यांना. रम्याला काही समजतच नाही. ती खूप रडते. वसू तिला समजावते, पण रम्या म्हणते, खूप झाली यांची लव्ह स्टोरी, आता गोष्टीमध्ये ट्विस्ट आणावाच लागणार. पार्थ काव्याला घेऊन बेडरूममध्ये आलेला असतो. काव्या सगळ्या रूमकडे बघते आणि म्हणते, फायनली आपल्या रूममध्ये आले मी. जुन्या आठवणी आठवतात. काव्या म्हणते, आता परत रुसणार नाही ना तुम्ही, मागे फिरणार नाही ना? कसं आहे, फिनिश लाईनपर्यंत येऊन मागे गेलं की त्रास होतो. आता एक्झामचंच बघा ना, वर्षभर तयारी केली आणि एक्झामच्या दिवशी असं झालं. जाऊ द्या, आपण नको बोलायला या टॉपिकवर. पार्थ म्हणतो, किती दिवस नाही बोलणार, क्लोजर मिळायला हवा ना. काव्य म्हणते, आता मी अभ्यासाला बसेल तेव्हाच क्लोजर मिळेल, आणि आता दुप्पट अभ्यास होईल माझा. मी माझा प्रवास नक्की पूर्ण करणार आणि डेस्टिनेशनपर्यंत पोहोचणार. शिवाय या सगळ्यामध्ये माझ्या बोक्यासोबतचं नातं घट्ट झालं. आणि हा एपिसोड इथेच संपतो. नेक्स्ट एपिसोडमध्ये पाहायला मिळत आहे की नंदिनी तिच्या बाबांना म्हणते, मी घरी नाही येणार, आणि पार्थ काव्याला फ्रूट सॅलड भरवत असतो. हे अपडेट्स जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा IK मिक्स तडकाला.